एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला आणि या संदर्भात पृथ्वीराज चव्हाणांना विचारा. अहमद पटेल आता नाहीत, पण शिंदेंची दिल्लीत त्यांच्याशी चर्चा झाली होती असा दावा राऊतांनी केला. एकनाथ शिंदेंचा भगव्याशी काही संबंध नाही, त्यांच्या हाती भाजपचा झेंडा आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे भाजपच्या ताटाखालचे मांजर झालेत अशी टीका संजय राऊतांनी केली. राजकारणात रुसवे फुगवे आदळापट सुरू आहे. नाना पटोलेंनी लवकरात लवकर भांडं वाजवलं, थोडं थांबायला हवं होतं असं खासदार संजय राऊत म्हणाले. नाना पटोलेंच्या ऑफरवर विजय वडेट्टीवारांनी प्रतिक्रिया दिली. राजकारणात कोणी कोणाचा मित्र नसतो, शत्रूही नसतो, वेळेप्रमाणे राजकारण चालतं असं वडेट्टीवार म्हणाले. उद्या काय वाढून ठेवलं हे आता सांगता येत नाही असं वडेट्टीवारांनी म्हटलं. नितेश राणे समधी साधू माणूस आहे, त्याला योगी व्हायचं आहे की काय काय बनायचंय हे माहिती नाही. मात्र भाजपच्या काही प्रस्थापित नेत्यांसाठी नितेश राणेंचे असे बोलणं धोक्याची घंटा आहे अशी टीका विजय वडेट्टीवारांनी केली. शेतकरी आत्महत्येत महाराष्ट्र क्रमांक 1 वर गेला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याची आवश्यकता आहे. शेतमालाला भाव मिळत नाही, त्यामुळे कर्जमाफी मिळाली पाहिजे अशी मागणी विजय वडेट्टीवारांनी केली. बीड जिल्ह्याला मी अनेक वर्ष ओळखतो, पण आज जी बीडची अवस्था आहे ती कधीही नव्हती. दुर्दैवाने काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका घेतली अशी टीका शरद पवारांनी केली. बीडमध्ये पूर्वीचे दिवस कसे येतील याची सरकारने काळजी घ्यावी असं पवार म्हणाले. राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळेंनी काँग्रेस नेते अमित देशमुखांना मंत्रिपदाची खुली ऑफर दिली आहे. इतकंच चांगलं काम करणारा माणूस मंत्रिमंडळात असला पाहिजे असं काळे म्हणाले. तर आम्ही जिथे आहोत तिथे आनंदी आहोत असं म्हणत देशमुखांनी ऑफर नाकारली. नाशिकच्या हिंदू खाटीक समाजानं मंत्री नितेश राणेंच्या निर्णयाला झटका दिला. हलाल पद्धतीनंच मटण विकण्याचा निर्धार खाटीक समाजानं केला. तर खाटीक समाजाला कुठल्याही प्रमाणपत्राची गरज नाही अशी भूमिका खाटीक समाजाच्या बैठकीत घेण्यात आली आहे. मल्हार झटका सर्टिफिकेटबाबत एकतर्फी निर्णय घेणं चुकीचं आहे अशी प्रतिक्रिया हिंदू खाटीक महासंघाचे अध्यक्ष मच्छिंद्र कांबळेंनी दिली. हिंदू खाटीक समाज आणि मुस्लिम खाटीक समाज अनेक वर्षांपासून एकत्र राहतो आणि यावर या निर्णयाचा काय परिणाम होतो हे पाहावं लागेल असं कांबळे म्हणाले. युगेंद्र पवारांनी गोविंद बागेत शरद पवारांची भेट घेतली. या भेटीत माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता आहे. निवडणुकीकरिता युगेंद्र पवार नेतृत्व करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं. अहिल्यानगरच्या दाणेवाडीत 2 हात आणि शीर नसलेला मृतदेह 2 दिवसांपूर्वी आढळला होता. तर दुसऱ्या विहिरीत या मृतदेहाचं शीर आढळलं होतं. दरम्यान हा मृतदेह गावातील माऊली सतीश गव्हाणे यांचा असल्याचं निष्पन्न झालंय. गव्हाणे काही दिवसांपासून बेपत्ता होते. कानातल्या बाळीवरून मृतदेह गव्हाणे यांचा असल्याचं स्पष्ट झालं. सारंगी महाजन यांच्या जमिनीच्या वादासंदर्भातील अर्जावर 4 एप्रिलला पुढील सुनावणी होणार आहे. माजी मंत्री धनंजय मुंडेंनी जमीन व्यवहारात फसवणूक केल्याचा आरोप सारंगी महाजनांनी केला होता. बीडमधील पोलिसांनी अनेक गुन्हेगारांना पाठीशी घातलंय. पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांबाबत अनेक पुरावे उपलब्ध असून ते सर्व घेऊन बीडला जाणार असल्याची माहिती तृप्ती देसाईंनी दिली. जे दोषी आहेत त्या अधिकाऱ्यांना बीडच्या बाहेर काढा अशी मागणी त्यांनी गृहमंत्र्यांकडे केली. सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली. जळगावमध्ये सोन्याचा दर जीएसटीसह 90,600 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचला. आगामी काळात सोन्याचे दर 95,000पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी सदाभाऊ खोत यांची 12 वर्षांनंतर निर्दोष मुक्तता करण्यात आली. 3 नोव्हेंबर 2012 रोजी देऊळगाव राजा इथे शेतकऱ्यांच्या सभेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी खोत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान दौंड प्रथम वर्ग न्यायालयाने खोत यांची निर्दोष मुक्तता केली. नाशिकमधील रिक्षाचालकांची गुंडगिरी समोर आली आहे. शालिमार चौकात अनधिकृत असलेल्या रिक्षाचालकाने गाडीचा कट लागल्याच्या कारणातून थेट मारहाण केली. रिक्षाचालकांची ही झुंडशाही कॅमेऱ्यात कैद झाली असून नागरिकांनी अनधिकृत रिक्षाचालकांना तात्काळ हटवण्याची मागणी केली. नागपुरात एका रेकॉर्डवरील आरोपीच्या राहत्या घरून गांजाची विक्री करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 1 किलो 256 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. हा गांजा कुठून आला या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. बदलापूरमधील माजी नगरसेवक शैलेश वडनेरे यांच्याकडे 50 लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. वडनेरे यांचे महिलेसह असलेले अश्लील व्हिडिओ आणि फोटो दाखवून आरोपींनी त्यांना ब्लॅकमेल करत पैशांची मागणी केली आणि या प्रकरणानंतर पोलिसांनी 4 सराईत गुंडांना अटक केली.
एका सराईत गुन्हेगाराने अगदी सहजतेने दुकानातून 80,000ची सोन्याची चेन लांबवली। मीरा रोडच्या शुभलक्ष्मी ज्वेलर्समध्ये हा प्रकार घडलेला आहे। तक्रार दाखल केल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला अटक केली। उल्हासनगरमध्ये धुळवड साजरी करून घरी परतणाऱ्या तरुणीचा भर रस्त्यात विनयभंग करण्यात आला। दरम्यान विरोध करणाऱ्या तरुणीच्या आई-वडील आणि भावाला मारहाणही करण्यात आली। ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। उरण JNPT मार्गावर अपघात झाला आणि या अपघातामध्ये मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाला। मात्र पोलिसांनी अपघातग्रस्ताला मदत करण्याऐवजी घटनेची माहिती घेण्यास सुरुवात केली आणि याचा एक व्हिडिओ समोर आला असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत। मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जळगावमध्ये सूर्य आग ओकू लागलाय। जळगावमध्ये तापमान 40 अंशांवर गेले। आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं। वर्धा जिल्ह्याला उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला। गेल्या 3 दिवसांपासून जिल्ह्याचं तापमान 41 अंशांवर आहे। सामान्य नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं। अमरावतीसह विदर्भात उन्हाचा पारा वाढल्यानं तापमान 40 डिग्रीवर गेलंय आणि त्यामुळे अमरावतीमधील सर्व शाळा 20 मार्चपासून सकाळच्या सत्रात भरवण्याचा निर्णय घेण्यात आला। सकाळी शाळा 7:30 वाजल्यापासून ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत या वेळेत भरणार आहे। हवामान विभागाने विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला। 11 पैकी 6 जिल्ह्यांमधील तापमान 40 अंश सेल्सिअस पुढे गेलेलं आहे तर अकोल्यात सर्वाधिक 41.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। जळगावच्या बाजूरातील सातगाव डोंगरी इथल्या शेतकऱ्यावर रानडुकराने हल्ला केला। शेतात पाणी भरण्यासाठी गेलं असता रानडुकराने शेतकऱ्यावर हल्ला चढवला आणि यात शेतकऱ्याचा डावा हात फ्रॅक्चर झाला असून उजव्या हाताला जबर मार लागला। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 375वा सदेह वैकुंठ गमन वर्षपूर्ती सोहळा पार पडणार आहे। या सोहळ्यासाठी वारकरी देहूत दाखल झाले। भक्तांनी मुख्य मंदिरात मोठी गर्दी केली आहे। मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी बघायला मिळते। इंदापूर कोलाड आणि माणगाव पुणे राज्य महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। शिमगोत्सव साजरा करून परतीच्या प्रवासावर असलेले चाकरमानी कोंडीत अडकले। खेडमधील उधळे गावात चाळकोबा लखमराज खेमराज देवाच्या पालखीने भक्तांच्या घरोघरी जाऊन भेट दिली। त्यावेळी गाव देवाची खणा नारळाने ओटी भरली जाते। यासह गोमूचा नाच आणि भजनाचा कार्यक्रमही रंगला। बुलढाणा जिल्ह्यात काही दिवसांपासून हमीभावाने तूर खरेदीला सुरुवात झालेली आहे। दरम्यान खुल्या बाजारातही सारखाच दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्राकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे। गायींच्या चाऱ्यासाठी संत ज्ञानेश्वर माऊली मुक्तिधामचे संस्थापक अध्यक्ष भगवान कोकरे महाराज 17 मार्च रोजी उपोषण करणार आहेत। गोशाळेतील 11,000 गायी उपाशी राहू नयेत यासाठी त्यांनी शासनाकडे गोशाळेसाठी जागेची आणि अनुदानाची मागणी केली होती। मात्र मागणी मान्य न झाल्यानं त्यांनी उपोषणाचा निर्णय घेतला। रत्नागिरीच्या मंडणगडमध्ये लाटवड भैरी देवाच्या पारंपरिक शिमगोत्सवाला सुरुवात झाली। भैरी देवाची पालखी भक्तांच्या भेटीला निघाली आहे आणि या उत्सवामुळे गावात आनंदाचं वातावरण पसरलं। 66व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या मैदानाचं भूमिपूजन रोहित पवारांच्या हस्ते संपन्न झालं। कर्जतमध्ये 26 ते 30 मार्च दरम्यान या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। अहिल्यानगरच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पैलवानांवर अन्याय झाला होता, मात्र कर्जतच्या स्पर्धेत अन्याय होणार नाही अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली आणि या स्पर्धेत राजकारण होणार नाही असं पवार म्हणाले। कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्तारास विरोध होतोय। शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत स्थगन प्रस्तावावरनं गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। काळ्या फिती लावून नामविस्ताराला विरोध करण्यात आला। अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता बाजार समितीच्या स्वतःच्या पहिल्या पशुखाद्य निर्मिती कारखान्याचं भूमिपूजन करण्यात आलं। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। बुलढाण्यातील शेतकऱ्याच्या आत्महत्येवर राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आणि या प्रकरणाची सरकारकडून चौकशी केली जाईल। गावांना पाणी उपलब्ध झालंच पाहिजे
त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करणार असं विखे पाटील म्हणाले. जुन्नरच्या विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या 4 जागांसाठी आज मतदान होणार आहे. संचालक मंडळाच्या 21 जागांपैकी 17 जागांची निवडणूक बिनविरोध झाली तर 4 जागांसाठी एकूण 5 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. खेडमधील तुंबाड इथे मोठ्या उत्साहात शिमगोत्सव साजरा करण्यात आला. पारंपरिक वाद्यांच्या टेक्यावर पालखी नाचवण्यात आली. यावेळी हजारो लोक उपस्थित होते. जिंतूर शहरात रात्री उशिरा फिरत असलेल्या एका टोळीचा व्हिडिओ व्हायरल झाला. तोंडाला रुमाल आणि हातामध्ये हत्यार असल्यानं हे चोरटे असल्याचा दावा करण्यात आला. दरम्यान या व्हिडिओमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. नंदुरबारमध्ये डॉक्टरांनी देवदूत बनून एका 2 महिन्याच्या बाळाला मृत्यूच्या दारातून परत आणलं. उलट्या आणि अतिरडण्यानं बाळ निपचित पडलं. बाळाचा मृत्यू झाला असं वाटल्याने आईसह इतर नातेवाईकांनी रडारड सुरू केली. दरम्यान रुग्णालयात नेत असताना डॉक्टर गणेश तडवींनी बाळाच्या तळपायाला जोरात टिचकी मारली आणि लागलीच बाळाने मोठा श्वास घेतला आणि अशा प्रकारे त्यांनी बाळाचा जीव वाचवला. धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी तुळजाभवानी मंदिर परिसराची आणि कामाची पाहणी केली. घाळशीट परिसर, रामदरा, भक्तनिवास इत्यादी ठिकाणांची पाहणी करत जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती जाणून घेतली. बुलढाण्यात होळी खेळून पोहायला गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. शेलुडी शिवारातील खदारमधील डोहात ही घटना घडली. तिथीनुसार साजरा होणाऱ्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेच्या वतीने किल्ले शिवनेरीवर दीपोत्सव साजरा करण्यात आला. शिवरायांच्या आरतीने या दीपोत्सवाची सांगता करण्यात आली. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी 368.71 कोटी रुपये खर्चास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने मान्यता दिली आहे. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या अनेक वर्षांपासूनच्या प्रयत्नांना अखेर यश आलंय. आजपासून देवाच्या पालख्या भक्तांच्या भेटीसाठी जाणार आहेत. कोकणात काठीच्या रूपाने 5 देवाच्या एकत्र भेटीची परंपरा आहे. नागपूर रत्नागिरी मार्गाच्या कामाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन पुकारलंय. आंदोलनापूर्वी पोलिसांनी राजू शेट्टी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मिरज तालुक्यातील सलगरी इथे एका माकडाने धुमाकूळ घातला. माकडाने 6 जणांचा चावा घेतला. मात्र माकडाला पकडण्यात वन विभाग अपयशी ठरला. सांगलीच्या मिरजमधील गुलमोहर कॉलनीत एकाच ठिकाणी 4 विषारी साप आढळलेत. रेस्क्यू टीमकडून सुरक्षितपणे 4ही विषारी सापांचा रेस्क्यू करण्यात आला. खोक्या उर्फ सतीश भोसलेला घेऊन शिरूर पोलीस घटनास्थळी पोहोचले. या बावी गावात ढाकणे पिता पुत्रांना खोक्याने मारहाण केली, अमानुषपणे मारहाण केली. त्याच ठिकाणी पोलीस निरीक्षक गणेश धोकरट खोक्याला घेऊन गेले. खोक्याच्या घरावर कारवाई झाल्यानंतर सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली. सतीश भोसले याचं घर पाडण्यासाठी अतिघाई केली असं धस म्हणाले. याबाबत कलेक्टर आणि वन विभागाला विचारणा करणार असल्याचंही धसांनी सांगितलं. उन्हाळी हंगामासाठी काटेपूर्णा प्रकल्पातून पाणी सोडणं शक्य नसल्याचं पत्र पाटबंधारे विभागाने अकोल्यातील शेतकऱ्यांना पाठवलं. यामुळे तीळ, मका, ज्वारी आणि गव्हासाठी पाणी कुठून आणायचं असा पेच शेतकऱ्यांसमोर आहे.